आजचा जो काय असेल तुम्हाला थंबनेल येऊन कळला असेल. सो इट्स माय बर्थडे. सो आज महाशिवरात्र पण आहे. खूप नंतर फक्त माझ्या बर्थडेला महाशिवरात्रला आणि खूप छान वाटतं. त्या दिवशी पार्वतीचं आणि महादेवाचं लग्न आहे. सो हा दिवस खूप खास आहे माझ्यासाठी. सो आता मी 4:30 उठली आहे. आता मी तर महादेवाच्या मंदिरात मी आणि माझी बहिणीची पूजा आम्ही पूजा पण करणार मंदिरात जाऊन. सो लेट्स बघू कसं काय होतं आहे ते आणि बघूया डे कसं जातो आहे ते. स्वतः पण तयारी केल्यावर भेटूया डायरेक्ट. आता आम्ही निघालो आहे. पप्पा माझी गाडी पुसतात. पप्पा हाय करा. आता आम्ही मंदिरात जातोय. महादेवाच्या परेला मंदिर आहे तिथे. तिकडे गेल्यावर मग चालू करेल. आता मी निघालो आहे. पप्पा मी आणि माझी बहीण परेच्या मंदिरात जातो आणि तिकडे गेल्यावर मी डायरेक्ट चालू करेन. दर्शन झाले आणि पहिली गोष्ट काय झाली माहिती आहे, महादेवाच्या मंदिरात पूजा करतच नाहीत. म्हणजे आज महाशिवरात्र आहे ना आणि उद्या पण होऊ शकत नाही. मग ते बोलले की पुढच्या संडेला करायचं. संडे नाही मंडे. हां मंडेलाच करतात. तर आम्ही ठीक आहे. आता गर्दी पण होती ना. आता आम्हाला सगळं पाय वगैरे पडलो आम्ही. आता स्वामीच्या मठात पण येऊन गेलो. आता रिटर्न चाललो आहे घरी. जाम फोटो वगैरे काढले. फोटोशूट तर मेन आहे. आणि काय माझं आउटफिट तुला मी एकदा नंतर दाखवते माझं आउटफिट. तुम्ही सांगा कमेंटमध्ये मी कशी दिसते ते. सो आता बघू पुढे काय प्लॅन असणार आहे ते. काय बोलशील? आज माझा बड्डे आहे. मग पार्टी देणार आहे. कसली पार्टी? आज उपवास आहे. पप्पा इथेच बसले. आम्ही तिथे फोटोशूट करू. कुठे पप्पा काढले ते बघ. आता मी जातो नंतर. डायरेक्ट मी नंतर चालू करते. आता मी निघालो आहे. आता मी नरे पार्कात आहे. पप्पा ब्लॉग येते मी. आता मी निघालो आहे. तुमचा उपास नाही आहे. आपल्या दोघांचा उपास नाही आहे. आपल्या दोघांचा उपास पप्पा 7 वाजता श्रीफळ दिसते. मी दिसते चाललो आम्ही आता घरी. काय बोलते? घरी चालला. घरी चालला. वाजले किती? 9 वाजले. 7 वाजता. कुठे राहिलं? आता मी जाऊ घरी डायरेक्ट. भेटू आपण नंतर. बाय बाय पप्पा. पण बसले होते. जाते कामाला. काय मासे बोललोय ना. पुन्हा बोलू त्याच आता बाबूचा बर्थडे हा. एवढं प्रेम उपवास तेव्हा केक कापायला. केक खायला भेटणार नाही. केक कापणार पण खायला भेटणार नाही. मजा करू सगळेजण येतील घरी. हा दीदी बिदी येणार घरी. काय सर्व माझी मेन माझी साईडच्या येते. नाही येणार आहे ती. बघूया आली तर बऱ्याच बघू येते की नाही. माझी बहीण मला खाली घेऊन आली. काय काम आहे काय माहिती. तर आम्ही आमचं सामान पण घेतोय. बघू कुठे जायचं आहे? बाहेर जायचंय बस एवढंच. मला पण तेच बोलून खाली बोलवलं तिने. बघू आता लेट्स सी. तू काय आता मी दुपारचा ब्लॉग आता मी परत चालू केलं संध्याकाळी. सो आता मी जाते बाहेर. कुठे जाते आय डोंट नो. मी 1 पीस वेअर केला आहे. तुम्हाला मी नंतर दाखवेलच. सो आता तिकडे गेलो डायरेक्ट भेटूया आपण. सो
सो काही मी आता पोचले फायर गार्डनला आणि हे लोक भेटले सर्व. हाय करा. हाय. सो आता आम्ही इथे सेलिब्रेशन करू बड्डेचा. ते मी व्हिडिओ दाखवलं. ब्लॉगमध्ये झलकणार आहे. हा शुभम. यो. आणि एक गिफ्ट दिलं शाहूने. फूल है गुलाब का. माझ्यासाठी त्यासाठी नाही. Happy birthday to you. Happy birthday dear Sri. आम्ही सेलिब्रेशन केलंय. खूप मज्जा आली एकदम. खूप भारी वाटलं. मी टाकेलं ते व्हिडिओ ब्लॉगमध्ये तुम्ही बघा. Get soon. आणि हे पण मला आवडलं. थँक्यू. सिद्धीला खूप खूप विश करा. सो आता डायरेक्ट मी घरी गेले भेटू. आता या पीक वगैरे काढून मला आता मी आता घरी येते. आता मी तिथे सेलिब्रेशन करून आली. तिथे मला खूप छान वाटलं आणि खूप मस्त वाटलं. मला तर मला वाटणार एवढं मला बड्डे सेलिब्रेट होईल पण खूप छान झाला. आता घरी पण सेलिब्रेशन करायचं मी आता आली. सो हे लोकांनी आता भारत थांबायला बोलले. सो बघूया आता काय सरप्राईज आहे ते. खूप छान होतं पण मला खूप आवडलं. स्पेशली तो केक पण खूप आवडला. बघू आता बघू घरी काय सेलिब्रेशन करते. पीक तर मी व्हिडिओने फोटो खूप काढले. आता घरी काढायची. बघू आता कसं घालते. डेकोरेशन खूप छान केलेलं आहे या लोकांनी. मला आता खूप आवडला आणि केक पण खूप आवडला आहे. सो हा ब्लॉग मी तिथे एंड करते आणि दिवस खूप चांगला गेला. सो हा मी ब्लॉग इथेच एंड करते. आय होप तुम्हाला आवडला असेल माझा आउटफिट पण. सो हा ब्लॉग आवडला असेल लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. आपण भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये. टिल देन बाय.